वलवाडी अमरदानजवळ वेस्टेज मांसचा उकिरडा, नागरिकांचे आरोग्य धोक्यात। याबाबत अधिक वृत्त असे की धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 1 मधील आकांक्षा बियर बार समोर अमरदान असून या अमरदान पुलावर मोठ्या प्रमाणात कोंबडी, मासे यांचे वेस्टेज मांस या ठिकाणी फेकण्यात येत असते। दुसऱ्या पुलावर मोठ्या प्रमाणात नागरिक उघड्यावर शौचालयात बसत असल्याने नागरिकांचे आरोग्य हे धोक्यात आले असून नागरिकांचे याबाबत अनेक वेळा येथील स्थानिक माजी पंचायत समिती सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते छोटूभाऊ चौधरी यांच्याकडे नागरिकांनी या ठिकाणी तक्रारी केल्या। त्यांनी पाठपुरावा करून या संदर्भात मनपा आरोग्य अधिकारी, मनपा आयुक्त अधिकाऱ्यांशी संपर्क साधून याबाबत दखल घ्यावी तक्रारी केल्या, परंतु आजतागायत कोणत्याही प्रकारचे मनपा प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने येत्या काळात याबाबत लवकरात लवकर लक्ष न दिल्याने भव्य स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा या ठिकाणी छोटूभाऊ चौधरी यांनी दिला आहे। तर सदर परिसरात अमरदानचे देखील दुरावस्था झाले असून अमरदान प्रेत जाळण्यासाठी देखील या ठिकाणी सुविधा उपलब्ध नसल्याने ते देखील या ठिकाणी छोटूभाऊ चौधरी यांनी आपली प्रतिक्रिया देताना व्यक्त केलं। प्रथमतः राजकारणाचा कुठलाही संबंध नाही। माणुसकी, जगात माणुसकी शिल्लक आहे की नाही? धुळे महानगरपालिकेचे संपूर्ण कर्मचारी या वलवाडी अमरदानमध्ये झाडण्यासाठी, साफसफाईसाठी, पुलावरती साफसफाईसाठी येत असतात, परंतु या दोघं पुलांवरती एका बाजूला लोक संडासी करतात व त्या ठिकाणी मटण, चिकन, माशांचे पिष्टे हे वगैरे सर्व घाण आपला मीडियाच्या माध्यमाने दिसणारच। व मी आत्ता आदरणीय कैलास शिंदे साहेब, उपायुक्त साहेब, वसावे साहेब, आदरणीय लक्ष्मण पाटील साहेब यांनाही व्हिडिओ पाठवलेले आहेत, फोटो पाठवलेले आहेत। महानगरपालिकेचे लोक येतात, साफसफाई करतात, पण का हो, तुम्हा आम्हाला लाखो रुपये पगार असताना सुद्धा आपल्याला ही साफसफाई करायला लावली? माणुसकी या नात्याने तर आपण करणार का? म्हणजे आज 15-20 हजार रुपये महिना कमवत आहेत, पगार घेत आहेत, पण अशा लोकांना तुम्ही हीन वागणूक आपण मनुष्य देत आहोत। मनुष्याने स्वतःच्या संडासमध्ये न जाता लोक सार्वजनिक संडासमध्ये येतात व काही सार्वजनिक संडास 100% खराब झालेले आहेत। हे पूर्वीला आमच्या ग्रामपंचायतीचं गाव हागणदारी मुक्त म्हणजे 100% केलं होतं, परंतु ज्या ठिकाणी महत्त्वाचे संडास बांधायला हवे त्या ठिकाणी अद्यापपर्यंत बांधले गेलेले नाहीत। माझी फक्त एवढीच विनंती आहे महानगरपालिकेला, आयुक्त साहेबांना की या रस्त्यावर बसण्याची संडासची व्यवस्था बंद करा आणि तिकडं हे मटण, चिकनचे तुकडे, घाण जी पडलेली आहे अमरदानमध्ये, वलवाडी अमरदानमध्ये रोज एक तरी प्रेत येत असतं, काही वेळेस 2-2, 3-3 प्रेत येत असतात, तरी आमच्या गावाची आबरू ही वेशीला टाकली गेलेली आहे महानगरपालिकेमुळे। तरी आपण या नालायक लोकांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मी आपणास विनंती करतो।